नमस्कार. हे बघा अजिंठा लेणीचे सातकुंड आहे. अजिंठा लेणीचे पहिलेच आपण आलेलो आहे. एक व्ह्यू पॉईंट आहे. हे बघा अजिंठा लेणी इथून खूप छान दिसते. ते बांधणार पण बसले. हे बघा अजिंठा लेणी लाईव्ह घेतलं होतं, पण ते लाईव्ह काही चालत नाही. नेटवर्कचा प्रॉब्लेम असल्यामुळे काही जमत नाही आहे लाईव्हचं. तर एक हो बघा अजिंठा लेणी कोणी बघितलेली आहे, कोणी बघा सातकुंड इथे हे सातकुंड आहे. कंटिन्यू खूप खोल आहे बरं का ते. त्यात म्हणजे पाणी कंटिन्यू पाणी राहतं सातकुंडात. केलेले उन्हात काही एवढं भारी दिसणार नाही. पाणी खूप पाणी राहतं, त्याला कंटिन्यू पाणी राहतं. खूप खोल आहे. अजून आम्ही आलो आहे ते दिसतंय का एक व्ह्यू पॉईंट वरचा, तिथून आम्ही आलेलो आहे पायऱ्यांनी. क्लिअरिटी दिसणार नाही आहे कारण ऊन आहे खूप. तर तरी बघू शकता खूप भारी. खूप आमच्या फक्त 30 किलोमीटर आहे आमच्याजवळ, पण मग तरी काही येणं होत नाही आहे फिरायला. काय राहतं कामं राहतात त्यामुळं. बघा अजिंठा लेणी लांबून एकदम भारी नजारा दिसतो, कारण प्रत्यक्षात खाली गेल्यावर ना असं एवढं भारी एका याच्यात दिसणार नाही. त्यामुळे वरूनच शूट करून पहिले दाखवतोय, नंतर आपण खाली जाणारच आहोत तर तेव्हा बाकीचं पण दाखवतो. चला गा. ओनली डोंगर अजिंठा लेणी, अजिंठा केव्स. वेलकम टू अजिंठा लेणीस. त्या व्ह्यू पॉईंटवरून आलेलो आहे आम्ही ना. म्हणजे आज अजिंठा लेणीच्या करदिनीनिमित्त पाडवा भरतो इथं, आणि खूप लोक फिरायला येतात लोक. त्यामुळे खूप भारी वाटतं अजूनच. म्हणजे गर्दी वगैरे बघून खूप छान वाटतं. बघा हा इकडचा पॉईंट खूप छान आहे. वरूनच शूटिंग घेतोय, अजून खाली पण जायचं आहे. खाली गेल्यावर नंतर दाखवेलच मी व्हिडिओमध्ये. व्हिडिओ खूप मोठा होईल, तरी ज्याला बघायचं ते बघू शकता काळजीपूर्वक, कारण लांबचे काही येत नाही. कारण बाहेरच्या देशातून बघायला येतात लेणी. बाहेरच्या लोकांना खूप आवड राहते. आपल्या भारताच्या वास्तूबद्दल ना त्यांना खूप कुतूहल वाटतं. खूप बघायला येतात, निरीक्षण करतात. काय की पुस्तकंसुद्धा घेऊन येतात बरं का. पुस्तकंसुद्धा घेऊन येतात. त्यांना आपल्या भारताविषयी खूप जे वस्तू आहे आश्चर्यचकित, त्यांना त्या खूप आवडतात त्या गोष्टी. त्या गोष्टीवर थोडं अभ्यास करायला आवडतं. बघा खूप छान नजारा दिसतोय. खूप खाली जायचं आहे अजून, एवढ्यातच पाय दुखले. वरून ना जसं पाहिजे तसं दिसतं, कारण खाली गेलं ना प्रत्यक्षात मग एक थोडं दिसतं. त्यामुळे वरून अगोदर दाखवत चाललो आहे मी. तर व्हिडिओ नक्की बघा सर्वांनी. आवडल्यास कमेंट पण करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. त्या तिथं तिकीट पॉईंट आहे. कुठं आहे इथून नाही दिसत आहे. बौद्ध लेणी तिथं, गौतम बुद्धाची लेणी. त्यात विषय म्हणजे त्या लेणीला बघायला पण खूप उंच लेणी आहे. मी खाली गेल्यावर दाखवेलच. जायचं आहे खाली अजून. तिथं ये व्ह्यू पॉईंट आहे, तिथं खाली इथं हिरवं दिसतंय ना, निळसर हिरवं. तिथं हॉटेल म्हणजे कॅन्टीन आहे टुरिस्टसाठी. तिथं रूमा पण अवेलेबल आहे. बाहेरच्या देशातले लांबून जे लोक येतात ना फिरायला, त्यांच्यासाठी अवेलेबल आहे. ते बघा ते फॉरेनर चालले बघा, ते दिसत आहे. तिथून कॅमेऱ्यात दिसतं का ते, मला दिसतं कॅमेऱ्यात दिसेल का नाही काय माहीत एवढं क्लिअर. तरी खाली दाखवतोच मी तुम्हाला. आणि त्यांच्यासोबत एक आपण लाईव्ह फेस टू फेस घेऊ पण एक. बघा चला खाली. हे आपला तो कोकल्यान ड्रायव्हर, त्याला पण घेऊन आलो अजिंठा लेणीला बघायला, कारण तो झारखंडचा आहे. त्याला कोण आणणार होता अजून. बघा
भारी वाटतं ना पावसाळ्यात, खूप भारी वाटतं बरं का. पूर्ण हिरवेगार राहतं, एकदम एकदम वेगळंच वातावरण राहतं. खूप प्रसन्न वातावरण, निसर्गरम्य वातावरण राहतं पावसाळ्यात. सगळे फिरायला आलेले. बघा कितना खोले. किती खोले बघा. बघा अजिंठा लेणीस खूप दिवसापासून चालू होतं जायचं. तर आज तो दिवस उजाडला. खरेदीनिमित्त आज काही काम पण नव्हतं आणि विहिरीचं पण काम बंद होतं, त्यामुळं आलो. बघा चला तर खाली गेल्यावर परत दाखवतो तुम्हाला. खाली गेल्या नाही रुकून एक मिनिट व्हिडिओ बनवताना. बघा आता आपण आलो सेकंड स्टेपला. तर इथून अजिंठा लेणीत आपल्याला तिकीट काढायचं आहे आणि जाय तत्पूर्वी बघा इथं बाहेरचे टुरिस्ट आलेले. आणि एक थोडीशी झलक दाखवतोय की आपल्या लेणीवरचे जे प्रॉपर लोक आहे ते बघा टुरिस्टला कसे गंडवतात, म्हणजे कसे हे करतात, गंडवतात बघा आता. ओके काय पण गंडवतात ते लोकांना, म्हणजे त्यांना लोकांना काहीच समजत नसतं. बाहेरच्या देशातून आल्यावर आपण सुद्धा बाहेर गेलो तर आपल्याला काय माहीत नसतं ना, आपण त्या गोष्टीला बळी पडतो ना, तसला प्रकार आहे. व्हिडिओ नाही काढते बघा. म्हणजे त्या देशातल्या लोकांना म्हणजे आपल्याकडंच माहीत नसतं ना, त्यामुळं ते काय मग काही पण देतात. घ्या ते लोकांना पडते त्या गोष्टी आणि मग घेतात. बघा आता आपण मुलाखत घ्यायला नको इथं, त्यांचे आपण विचारलं असतं कोणत्या देशातले, तर जाऊ द्या बघू. हां बस झाला आता. चला जायचे बस 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 बस. बघा लाईव्ह केली बंद केव्हाची, त्याचं जे चालेल नाही नेट मोबाईल नाही पाहिजे की नाही पाहिजे, चालेल लाईव्ह सुरू करणं पडेल मग. हे बघा पाहता येईल 4G आहे बघा. अजिंठा लेणी आम्ही चाललो आता. पूल बघा, हे बघा पूलवरून जायचं आहे अजिंठा लेणी. हां ते बारीक माईकला पैसे नाही ना. चला तुम्हाला आता दाखवतो मी. तर चला फास्ट, टाईम न घालवता तुम्हाला डायरेक्टली दाखवतो मी. आता एक व्हिडिओ शूट करतो, नंतर मग लाईव्हमध्ये दाखवतो सर्वांसाठी. अजून एक सोबती आला त्याचा 5G नेट आहे. आमचं नेटवर्कचा खूप इश्यू राहतो इथं अजिंठा लेणी, कारण खूप खोलवर येते, त्यामुळं खूप एअरटेल जेमतेम बंदच आहे. त्यामुळं काही विषयच नाही. तर अजिंठा लेणी बघू दाखवतो मी तुम्हाला सर्वांना या व्हिडिओमार्फत. तर आपले जे पण नवीन येतील बघाल तर आपलं चॅनल कृपया सबस्क्राईब करा, लाईक करा. बघा किती उंच आहे अजिंठा लेणी खोलून. ओके ओके काय म्हणते काय. हां मग ते आज करानिमित्त विदाऊट कंट्री पण येतात, बाहेरच्या देशातले येतात टुरिस्ट, त्यांना आपल्याकडे लय लुटते. बघा बाहेरच्या राज्यातून बाहेरच्या देशातून लोक बघायला येतात लेणी, आणि आपल्याकडच्यानं त्याची त्या गोष्टीची किंमत नाही शक्यतो. बघा खूप भारी वाटतं पावसाळ्यात, तर एकदम छान राहतं. पाणी अजून. चला बघा असा नजारा आहे. ऊन आहे असल्यामुळं क्लिअरिटी दिसणार नाही.
बघा त्या माथ्याहून परत खाली आलो त्याच्यावर एक तो एक झूम आहे बघा, तुम्हाला झूम करून दाखवतो मी. हे बघा या माथ्याहून आम्ही आलेलो आहे. फर्स्ट स्टेप ही, सेकंड स्टेप आणि थर्ड स्टेप. तिकीट रूम आहे बघा, तिकीट रूम अजिंठा लेणीच्या आतमध्ये बघा. वास्तू पूर्ण दगडी कोरीव काम आहे. दगडी कोरीव काम असल्यामुळे बघा आवाज क्लिअर येणार नाही आहे, तर दगडी कोरीव काम आहे बघा पूर्ण. फोटो काढते चला रे. चला गर्दी खूप आहे त्यामुळं पूर्ण दगडात कोरकाम आहे. बघा दगडी कोरकाम किती भारी कोरलेले बघा, दगडी कोरकाम. मग आता आपल्या भारतीय वस्तूचं एवढं आता ते काही लक्ष देत नाही गव्हर्नमेंट पण, कारण आता अशा वस्तू बनवणं शक्य पण नाही, कोणाकडून होणार पण नाही. चला चला तुम्हाला बाहेरचा नजारा दाखवतो पहिले. बघा आपल्या याच्यात आतमध्ये जायचं आहे आता. गर्दी आहे कशी बघू शकता. अरे बाप्पा आगी मोड बसेल तिथं. चला मध्ये दगडी कोरीव काम बघा कितव्या शतकातलं ते कसं बनवलेलं आहे. चला बघू शकता असे बाहेर अजिंठा लेणी पूर्ण दगडी कोरीव काम आहे, खूप जुन्या काळातलं, त्यामुळं प्रचलित आहे जरा अजिंठा लेणी. आपण इथे गोल घुमट आहे. वास्तुकला खूप छान आहे. बघा अजिंठा लेणी अशी आहे. अजिंठा लेणी दगडी कोरीव काम पूर्ण आता संपलेले निघून गेलेले ते, कारण निष्काळजीपणा दुर्लक्ष, जुन्या वस्तूंवर दुर्लक्ष झालेलं आहे सर गव्हर्नमेंटचं सर्वांचं. पूर्ण दगडी कोरीव काम बघा. अशा रूम काढलेले आहेत हे लोकांच्या आरामासाठी, निवाससाठी बनलेल्या ठिकाणच्या. टुरिस्टसाठी छोटे छोटे रूम काढलेले आहेत, टुरिस्टच्या विश्रांतीसाठी. टुरिस्ट येतात दगडातच कार्यक्रम. चला ओके बाय सर्वांना. तर बघा कमेंट करून नक्की सांगा लेणी कशी वाटली, आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा. आणि धन्यवाद. तोपर्यंत थांबतो आता इथंच. बाय सर्वांना.